काका आपलं नाव काय? प्रभाकर भीमराव पाटील. मिरीचेच आहे आपण. हा मिरजेच आहे. आपल्या कुरुल गटाच्या पंचायत समितीची आणि जिल्हा परिषद निवडणूक लागलेली आहे. होय तर त्यात कारखान्याचे आपले सचिनदादा जाधव होय आणि उमेश पाटील सध्या रिंगणामध्ये दोघं पण आहेत ते. बरोबर आहे. तर त्या दोघांबद्दल तुम्हाला काय म्हणजे वाटते? सचिन मालकाबद्दल आम्हाला त्याचा स्वाभिमान वाटतो. का वाटतो पण? कामं केली तिकडे भागात मनुष्याने. कशाची कामं केली आहेत? आमच्या बंधाऱ्याचं काम केलेलं आहे, रस्ते केलेले आहेत, शाळा काही असेल ती त्यांनी आम्हाला समजा मदत केलेली आहे म्हणजे सचिन जाधव साहेबांनी तुमची हा. कामं केली ती. भरपूर. त्याच्यामुळे आमच्या गावचा समजा विकास झालेला आहे, सुजलम सुफलम झालेला आहे. त्यामुळे सचिन हा जाधव यांना तुम्ही मदत करणार? 100%. त्यात काय वाद नाही. धन्यवाद दादा. काका तुमचं नाव आणि गाव सांगा. इब्राहिम कमाल शेख, जामगाव बुद्रुक. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक लागलेली आहे. कुरुल गटातनं 2 उमेदवार आहेत ते, सचिन जाधव हां, आणि उमेश पाटील. तर तुम्हाला काय वाटतं या दोघांपैकी? सचिन जाधव आम्हाला आवडतोय. आवडते म्हणजे काय, कशासाठी आवडते? काय त्याचा विकास आहे, गावाला त्यानं बरंच काय केलंय, मदत केलंय. ऊस आमचा जातोय तिथं कारखान्याला. गावाला मदत केली का तुम्हाला मदत केली? मला स्वतःला सुद्धा केली आणि गावाला बी केली. म्हणजे जाधव साहेबांचं तुमचं मदत केल्यामुळे तुम्ही त्यांना हे मदत करणार आहे. आणि फाउंडेशन सभासद आहे मी तिथं कशाचे कारखान्याचा. सभासद आहे. हां, आणि मतदान त्यालाच करणार. अण्णा आपलं नाव सांगून हे करा. माझं नाव दादा सुतार, आमचं राहणार एणकी. आमच्या भागातून सचिनदादा उभा राहिलेत एडपीसाठी. त्यांच्यासाठी आमचं गाव त्यांना फॉर आहे आणि आमच्या गावामध्ये सचिनदादांनी भरपूर कामे केलेली आहेत. आमचे हे आता मंदिर आहे ना, ह्या मंदिरामध्ये फक्त हे आलं स्लॅब सारे आलं, त्यांनी स्वतः लोखंड वापरलं आहे. आणि कुणी पण तिथं जावं दादाकडं नाही म्हणत नाही, ते प्रत्येकाचं काम करतात. आता तुमचे रानातले रस्ते शेतकऱ्यांचे करून दिलेले आहेत आणि आमच्या गावात रोजगार भरपूर. आमच्या गावात म्हणण्यापेक्षा या भागातल्या लोकांना रोजगार करून दिला आहे त्यांनी, बऱ्यापैकी रोजगार उत्पन्न करून दिलेला आहे त्यांनी. त्याच्यामुळं असा एक चर्चा आहे उमेश दादा आणि सचिन दादामध्ये फरक. तर उमेश दादाचं म्हणणं आहे की आम्ही मोहोळ तालुक्यात भरपूर काम केलं. काहीच केलं नाही त्यांनी, फक्त त्यांचं कसं आहे बोलणं मोठं आहे, त्यांचं काम काहीच नाही. तुमच्या उमेश दादाच ते फक्त बोलतात. त्यांना आम्ही असं त्यांच्या बोलण्याला बोलूनच आम्ही त्यांना त्यांच्या खऱ्याला निवडून दिलं आम्ही. त्यांनी परत तिकडे आले सुद्धा आहेत बघायला आमच्या भागात. त्यांना आता आम्ही काय म्हणून मत द्यावं? तुमच्या गावात आले नाही? आता आज कसलेही बघायला आले नाहीत आमच्या गावात परत पुन्हा. त्यामुळं आमचे सचिन दादा आहेत, त्यांनाच आम्ही मतदान करणार. आणि कामाचा माणूस आहेत, चांगले माणूस आहेत. दादा आपलं नाव आणि गाव सांगा. मी समाधान कृष्णा डांगे, गाव जामगाव बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन लागलेलं आहे आणि कुरुल गटातून 2 उमेदवार आहेत ते. एक सचिनदादा जाधव आणि हां. एक उमेश पाटील. हां, त्याबद्दल दोघांबद्दल तुम्हाला काय वाटतं आता जामगावमधून? जामगावमधून आणि तुमचं वैयक्तिक मत सांगा. माझं वैयक्तिक मत तर सचिन दादा जाधव. पण सचिनदादा जाधवच का? कारण कसं आहे, सचिनदादा जाधव म्हणजे त्यांनाच मत द्यायचं कारण आमच्यासाठी कारखाना महत्त्वाचा आहे. कारण ह्या अगोदर मी जवळजवळ ऊस 15-20 वर्षापासून लावतो आहे. मग आमच्या भागात उद्योगच नव्हता कुठलाच किंवा कारखानदारी नव्हती. होतं कारखाना पण लांब. आता सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना आमच्यापासून भरपूर लांब आणि तो सभासदाशिवाय ऊस कधीच कोणाचा घेतलेला नाही. तुमचा ऊस आहे का? हां, माझा ऊस आहे. मग त्यामुळं आमचा शेतकऱ्याचा फायदा कसा आहे, आमचा ऊस गेला तर आम्हाला पैसे येणार. इथून मी काही वेळेस कवठे मंकाळ ऊस पाठवला आहे 500 रुपये टनानं. मला काय म्हणायचं आहे तुम्हाला, म्हणजे कारखाना जवळ असल्यामुळे तुम्ही सचिनदादांना मदत करणार आहे? हां, आमची सोय म्हणजे उद्योग आहे आणि त्यामार्फत आमचा विकास होतो. आमच्या गावातली बरीचशी पोर कारखान्यात कामाला येते. मग आमच्या हाताला काम मिळालं तर उद्या कुटुंब चालणार आहे ती. मग उमेदवार बरेच असते ती 1, 2, 3, 4 म्हणजे अनेक उमेदवार उभा राहू शकते ती इलेक्शन आहे म्हटल्यानंतर. पण आम्ही आमची सोय बघणार. ठीक आहे, धन्यवाद. मला माहिती आहे. आपलं नाव आणि गाव सांगा. माझं नाव गणेश बाळुसलगर. मी कुरुल जिल्हा परिषद गटातला एक मतदार आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये सचिन मालकाचं खूप कार्य चांगलं आहे. आज विरोधक काय पण म्हणतील, पण सचिन दादाचं हे काम ही 1 नंबर आहे. आणि विकासाला मत हे आपलं भाजपला द्यायचं आहे सगळ्यांनी आणि आपला विकास करायचा आहे. विकास कुठनं होईल हे फक्त आपल्याला बघायचं आहे. आणि सचिन दादा जर इथं निवडून आले तर आपल्या गावाचा विकास, आपल्या रस्त्याचा विकास हा भरपूर होईल. त्यांनी सत्तेत नसताना आपल्यासाठी एवढी कामं केली ती. आता रस्त्याचं म्हणा, मध्ये प्रांत मॅडमला घेऊन त्यांनी स्वतः
आपल्या गावातील प्रत्येकाचे पंचनामे बांधावर जाऊन केलेत आणि त्यामुळं आपण फक्त सचिन मालकाच्या पाठीशी उभा राहून त्यांना पूर्णपणे पाठिंबा द्यायचा आहे. धन्यवाद. दादा आपलं नाव सांगा. नमस्कार, मी लक्ष्मण गुंड राहणार इनके. सचिन दादाबद्दल म्हणलं तर दादांनी भरपूर काम केले इनकेसाठी. 2 रस्ते दिले ते, ह्या हॉलसाठी 5 लाख दिले ते, मंदिरात जकरा मूर्तीसाठी 4 लाख दिले ते. खास इनकेसाठी भरपूर काम केले दादांनी. एवढंच बोलू शकतो मी. विकास दत्तात्रय नवले. बरं, कुरुल जिल्हा परिषद गटातून 2 उमेदवार आहेत ते. माहिती आहे का कोण आहे ते? बरं माहिती आहे कोण आहे ते? सचिन जाधव हां, आणि ते लक्षात येणार आता ते उमेश पाटील. हा उमेश पाटील. बरं, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं दोघांबद्दल? म्हणजे तुम्ही कोणाला मदत करू शकता किंवा तुमच्या गावातून जामगावमधून काय? आम्ही सचिन दादाला मदत करणार. दादा आपलं नाव सांगा. तुकाराम बाबू कुंभार, राहणार मिरी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. बरं, आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आता निवडणूक लागली. कुरुल गटातून 2 उमेदवार रिंगणात येते. कोण कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला? हा, उमेश पाटील आणि सचिन दादा जाधव. मग आता तुमचे मेरिट किंवा तुमचं वैयक्तिक मत काय आहे? आमचं वैयक्तिक मत आम्ही सचिन दादालाच मतदान करणार आहे. काय सचिन दादांनाच का असं काय केलं तुमच्यासाठी? आमच्यासाठी भरपूर काही केलेलं आहे त्यांनी. आमच्या शेतीमध्ये आता सध्या सुखाचे दिवस म्हणलं तर सचिन दादामुळेच आलेले आहेत. पहिला याच्या अगोदर आम्ही ऊस लावत होतो, पण कारखाना नव्हता इथं जवळ. आमचे ऊस बाहेर जात नव्हते, तोडून बांधावर टाकायचे. आता कारखाना जवळ झाला आहे, आमचे ऊस जाते ते भरपूर वेळेवर जाते, ते सगळं व्यवस्थित आहे. आमचा संसार सुखाचा चालला आहे त्यांच्यामुळं, बाकी काही नाही. आम्ही मतदान करणार तर कमळाला, सचिन दादालाच मतदान करणार. धन्यवाद. दादा आपलं नाव सांगा. अमोक्षित प्रभू पुजारी. मिरीचे आहेत. हा मिरी. तुमचं मतदान पण इथलं आहे. हो मतदान घेतलं. आता इथं 2 उमेदवार आहेत ते. हां. उमेश दादा आणि सचिन जाधव. असू दे. तुमचं त्यांच्याबद्दल काय मत आहे? नाही 100% निवडून येते सचिन दादा. 100% निवडून होय 100%. त्यांची कामं केलीत कसं? कामं आपली केली ती गावच आपल्या म्हणजे गावाचं कामच केलीत तिने. भैया, तुमचं काय म्हणणं आहे आता याच्यावर? याच्यात म्हणणं म्हणजे सचिन मालक काम चांगलं करत आहे, त्यानं निवडून येते असं आपलं 100% खात्री आहे. खात्री आहे? हां. धन्यवाद. दादा आपलं नाव आणि गाव सांगा. संजय मारुती डांगे, जामगाव बुद्रुक. जिल्हा परिषद पंचायत समितीचे 2 उमेदवार आहेत ते कुरुल गटातून. बरं. एक उमेश दादा आणि सचिन जाधव. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं या दोघांबद्दल? आपलं कसं आहे माहीत आहे का, आपल्या गावाच्या शेजारी कारखाना असल्यामुळं आपल्या गावातील एक थोडी मजूर तिथं कामाला आहेत. प्रत्येक वेळेस आपल्या नड्याअडचणीला काय सांगितल्यानंतर मदत करणारे सचिनदादा आहेत. शेवटी मी तिथला कामगारसुद्धा आहे, मलासुद्धा काम मिळालेले आहे तिथं, त्यामुळे आपण सचिनदादालाच मत करणार आहे. धन्यवाद. दादा आपलं नाव सांगा आणि माझं नाव नवनाथ श्रीमंत पुजारी, आपण कुठल्या गावचे? मिरी. बरं, आपलं जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन चालू आहे सध्या. हां तर त्याच्यामध्ये कुरुल गटातून 2 उमेदवार आहेत ते. हां सचिनदादा जाधव आणि पाटील. हां. तर तुम्हाला याच्यापैकी किंवा त्यांच्या कामाबद्दल काय अनुभव आहे का? काय भरपूर अनुभव. गेल्या 20 वर्षापासून सचिन दादाचा आणि माझा संबंध, आमचा पूर्ण मिरी गावाचा जास्त संबंध आहे. कोणाची? सचिन दादाचा आणि आमचे पूर्ण मिरी गावाचा आणि माझाही स्वतःचा. काय म्हणजे तुम्हाला शेतकरी म्हणून तुम्हाला काय त्यांनी मदत केली किंवा काय? प्रत्येक गोष्टीला ॲडव्हान्स असो, काय बाकी मदत असो, प्रत्येकाला दवाखाना असो, काय असो, प्रत्येक मदत दादानं केलेली. आतापत्र दादानं माघारी कोणालाही माघारी पाठवलं नाही. मग आता उमेश पाटील किंवा सचिन जाधव तुमच्याकडे, उमेश पाटील जरी मतदानाला मागायला आले, आम्ही त्याला खाली उतरसू देत नाही. हां. सचिन दादाशिवाय आम्ही इकडं माणूस फिरकू देत नाही, आमच्या या रोडच्या खाली येऊ देत नाही. आमचं असं मत आहे. म्हणजे शेवटी दादाला, सचिन दादाला. भाई आपलं नाव आहे? प्रभुलिंग पुजारी. तुझे आपले हे सचिन जाधव आणि उमेश पाटील आता सध्या इलेक्शनमध्ये रिंगणात आहे ते. हां. तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं दोघांबद्दल? म्हणजे नाही, सचिन मालकाचं जरा काम आता सध्या चांगलं आहे. त्यांचं आपल्या मिरी गावात तर भरपूर लक्ष आहे त्यांचं, आणि मिरी गावातनं त्यांना एक 100% तर काय म्हणा 80% तर मतदान फिक्स होईल त्यांना. दादा आपलं नाव सांगा. बिरोबा सूर्यपान पडवळकर, मिरीचे. मिरीचे. आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली ते.
कुरुल गटातून. हो तर कारखाने सचिनदादा जाधव आणि उमेश पाटील रिंगणामध्ये दोघं पण आहेत हे. हो तर दोघांबद्दल काय थोडक्यात आम्हाला माहिती सांगितली बरोबर. तर सचिन मालक आमच्या गावाचे शेजारचे आहेत. त्यांचा मोठा कारखाना काढला आहे. आमच्या गावातली बरीच मुलं त्यांच्या कारखान्यात काम करू शकतात. बऱ्याच लोकांचा संसार उभारला त्यांच्यामुळं. आणि मी जिथं थांबलो ह्या मंदिरासुद्धा सचिन मालकाने दिलेली देणगी. हे एक म्हणजे काय? देवीचं मंदिर आहे. आणि ह्या मंडळाचा अध्यक्ष पण मीच आहे. ही सगळी आमचे कार्यकर्ते ते समोर थांबलेली. आता बरीच कारखान्यावर कामाला कुठं शेतीत काम करते सध्या. आणि बरीच बाहेर गेलेली लोक आज परत मतदान करण्यासाठी येणार आहे. आणि परत शिरकेतनं लोक बरीच इथं कामाला आलेली परत शिरकेत गेली ते. अशी बरीच मुलं ह्यांच्या पाठीमागे आहेत सध्या आमच्या गावातून. म्हणजे एकंदर तुमच्या गावाला हां सचिन जाधवांनी खूप मदत केली आहे. हां रोडसाठी निधी दिलेत त्यांनी. आणि शाळेसाठी मदत करतात प्राथमिक शाळेला. आणि बरीच मुलं त्यांच्या कारखान्यावर 15,000 16,000 20,000 पेमेंट चालू आहे मुलांना. त्या रोजगारही तर का गावात मिळाला नाही. भरपूर रोजगार. बरीच मुलं त्यांच्या दररोज कामाला जातात. ठीक आहे, धन्यवाद. आपलं नाव सांगा. नेताजी शामराव डांगे. कुरुल गटातून 2 उमेदवार उभे येते. बर तर आपले सचिन जाधव आणि उमेश पाटील त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सहानुभूती? तर आम्हाला तर सचिन जाधव बरा वाटते. चांगला माणूस आहे, काम करणारा माणूस आहे आणि जवळचा माणूस आहे. मग आपलं नाव सांगा. मधू मागणं आता इलेक्शनला उभं आहेत सचिन जाधव कारखान्याचे. आमचा फुल पाठिंबा आहे त्यांना. फुल पाठिंबा कुणाला? सचिन जाधवाला. दादा आपलं नाव काय? माझं नाव विकास पडोळकर. आता सचिन दादा इलेक्शनला उभं येतील उमेश पाटील. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कसा कारखाना छत्राबाचं गाव असल्यामुळं ऊसाबाबत असेल किंवा काय आर्थिकदृष्ट्या मदत ही पण ती वेळोवेळी येऊन करतात. जवळजवळ भेटतात येतं. त्यामुळं गावात जे कसं असं प्रवास त्यांच्यासंग जास्त असल्यामुळं गाव जवळजवळ बरं मतदान भरपूर करेल. तुमचं वैयक्तिक मत काय आहे? सचिन जाधवला मत. धन्यवाद. द्या त्यांना मामा. भया काय नाव आहे? सागर मोहन भटुकडे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लागलीत कुरुल गटातून. हां. आपले कारखाने सचिन जाधव हां आणि उमेश पाटील रिंगणामध्ये उतरलेले आहेत दोघं पण. हां तर आता तुम्हाला नेरी गावातून तुम्ही रहिवाशी आहेत. हो. तर तुमचं वैयक्तिक मत आणि आपले कारखान्याबद्दलचं किंवा काय कामं केलेत का सचिन जाधवांनी किंवा उमेश पाटलांनी त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल का? सचिन दादा हे आता सध्या मी त्यांच्या कारखान्यावरतीच कामाला आहे हां तिथं सध्या. हां आणि ह्या ठिकाणी रस्तेही वगैरे केलेत. हां. मी कारखाना इथून देते गावात नाही हे त्याचंच आहे का? हो त्यांचंच आहे. बरं. मग जवळ आहे तुम्हाला इथून? हो जवळ आहे. मला सांगा आज तुम्ही कारखान्यात कामाला आहेत का? हो मग टायमाला पगार वगैरे सगळं हो आहे. सगळं टायमाला येतं? हो गावातले तरुण पोरं पण तिथं आहेत का? हो आहेत भरपूर आहेत. भरपूर आहे ते. मग तुमचं मत काय आहे मग? वैयक्तिक मत तुमचं कोणाला असेल? वैयक्तिक मत माझं सचिन दादाला. धन्यवाद. दादा आपलं नाव सांगा. माझं नाव वसंत गुंड. इनकेच आहेत का? हां. आता जिल्हा परिषद पंचायत समिती कुरुल गटातून जे उमेदवार आहेत उमेश पाटील आणि सचिन दादा जाधव हो. त्यांच्याबद्दल आपल्याला काय सांगा? सचिन दादा म्हणतील तेच आहे आमच्याकडे सगळं. हां. तुम्ही काय कामाचा अनुभव वगैरे काय? कामाचं आम्हाला रस्ते आहे सगळं मंदिराला सगळे निधी दिलेला असतो काय परत कारखान्यावर लोक लयच आमची कामाला आहेत. सगळे आहे आमच्याकडं सचिन मालक.